Hello dear student, I am Mr. Balaji Ingli. I welcome you on my YouTube channel. Dear student, today we are going to learn prose section 1, 1.1 and Astrologer's Day. Astrologer म्हणजे भविष्य सांगणारा, डे म्हणजे दिवस, भविष्य सांगणाराचा दिवस. Dear student, this is an Astrologer's Day is a short story written by R.K. Narayan. Now we go to the icebreakers. Discuss with your partner and complete the activity. What are your strengths? आता पहा, तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत काय करा, म्हणजे मित्रासोबत चर्चा करा आणि तुमची स्ट्रेंथ म्हणजे बलस्थानं कोणकोणते आहेत, तुमच्यामध्ये कोणकोणते सुप्त गुण आहेत याच्याविषयी तुम्ही चर्चा करा असं सांगितलं आहे. There are given 3 columns. Column number 1 about a strength, म्हणजे तुमचे बलस्थान. वाय डू यू फील सो, तुम्हाला तसं का वाटते आणि बलस्थानाचं तुमचे कशासाठी उपयोग करा वाटते हे त्याच्यामध्ये सांगायचं आहे. आणि थर्ड कॉलम आहे ड्रीम करिअर. या बलस्थानाच्या जोरावर तुम्ही तुमचं भविष्य, तुमचं करिअर तुम्ही कसं घडवू शकता याच्यामध्ये आपल्याला मांडायचं आहे. आता यांनी 1 एक्झाम्पल दिलं आहे, पेंटिंग अँड ड्रॉइंग. जर आपल्याकडे पेंटिंग आणि ड्रॉइंगची ॲबिलिटी असेल, आपली स्ट्रेंथ असेल, तर आपण काय करू शकतो, कॅन व्हिज्युअलाइज एक्सप्रेस. आपण आपल्या मनातील विचार, आपल्या थिंकिंग आपण हे त्याद्वारे पेंटिंग आणि ड्रॉइंगद्वारे व्यक्त करू शकतो. आणि आपलं करिअर काय घडू शकतो, याद्वारे आपण कमर्शियल आर्टिस्ट होऊ शकतो, आपण व्यावसायिक कलाकार होऊ शकतो आणि कार्टुनिस्टसुद्धा आपण होऊ शकतो. हे आपलं करिअर आपण याच्यामध्ये घडू शकतो. आता आपण एक एक्झाम्पल पाहू. सिंगिंग जर आपल्यामध्ये असेल ॲबिलिटी, स्ट्रेंथ आपली, तर आपण काय करू शकतो, स्वीट अँड मॉड्युलेटेड. आपण आपल्या गोड आवाजानं स्वतःचं मन रुजवू शकतो आणि इतरांना पण आपण आनंद देऊ शकतो. करिअर आपण सिंगर म्हणून घडू शकतो. नेक्स्ट आहे डान्सिंग अँड ॲक्टिंग. याद्वारे आपण स्वतःला एक्सप्रेस करू शकतो, व्यक्त करू शकतो. डान्सर आणि ॲक्टर म्हणून आपण आपलं करिअर घडू शकतो. तिसरी ॲबिलिटी जर आपल्यामध्ये कुकिंगची असेल, तर आपण एन्जॉय मेकिंग फूड, आपण वेगवेगळे अन्नपदार्थ बनवू शकतो. आणि एक शेफ म्हणून आपण मोठ्या हॉटेलमध्ये आपला स्वतःचा व्यवसाय आपण करू शकतो, किंवा एक शेफ म्हणून आपण आपला बिझनेस आपण स्टार्ट करू शकतो. अशा प्रकारे हे आहे अबाउट स्ट्रेंथ. नेक्स्ट, द सीन इन अ लोकल मार्केट ऑफ अ विलेज, टाउन, सिटी इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. पण तुम्ही पहा, तुम्ही तुमच्या जर लोकल मार्केटमध्ये गेला असाल, तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये किंवा मोठ्या सिटीमध्ये, तर तिथे आपल्याला एक चित्र पाहायला मिळते. काय असते, पीपल विथ डिफरंट ऑक्युपेशन्स. पहा, वेगवेगळ्या व्यवसाय करणारी लोक, सेल देअर वेअर्स, ते त्यांचा माल विकतात. वेगवेगळे व्यवसाय काय करतात, आपला माल विकण्याचं काम करतात. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट द लोकल मार्केट. आता आपल्या मित्रासोबत चर्चा करून लोकल मार्केटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे विक्रेते असतात आणि ते काय काय विकते त्याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. पहा, सेलिंग फ्लावर्स, सेलिंग ग्रोसरी. यांनी एक एक्झाम्पल दिलं. फ्लावर्स म्हणजे फुलं विक्रेते असतात, ग्रोसरी म्हणजे आपलं किराणा माल विकणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात. आता इथं आपण काय काय भरलं आहे पहा. सेलिंग युटेन्सिल्स, भांडी विक्रेते असतात. सेलिंग टॉईज, खेळणी विक्रेते असतात. क्लोथ्स, कपडे विकणारे लोक असतात. फुटवेअर्स, चपल्या बूट म्हणजे पादत्राणे विकणारे लोक असतात. आणि आपल्याला या लोकल मार्केटमध्ये पहा कोणकोणत्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते, आणखीन काय काय पाहायला मिळते. परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स, जादूची खेळ करणारा दिसतो. स्नेक चार्मिंग, गारुडी म्हणजे सापाची खेळ करणारा दिसतो. सिंगिंग अँड डान्स परफॉर्मन्स बाय रोड साईड परफॉर्मन्स. पहा, रोडच्या काठाला गाणी आणि डान्स करून आपला कला सादर करणारे आपल्याला मिळतात. आणि सगळे लोक त्यांचं ध्येय असते टू अर्न मनी, पैसा कमवून हे काम करत असतात. इन अ विलेज, टाउन, सिटी. बा, गावामध्ये, थोड्या गावाच्या शेजारच्या मोठ्या शहरामध्ये आणि मोठ्या एकदम सिटीमध्ये, इट इज क्वाईट अ कॉमन साईट टू सी अन ॲस्ट्रॉलॉजर सिटिंग बाय द रोड साईड विथ हिज
प्रोफेशनल इक्विपमेंट. आपला या सगळ्या ठिकाणी आपल्याला काही एक दृश्य दिसते, सामान्य कॉमन दृश्य दिसते, जनरल दृश्य दिसते. काय असते की ॲस्ट्रॉलॉजर असतो, भविष्य सांगणारा व्यक्ती, तो रोडच्या साईडला काय करतो, आपली इक्विपमेंट म्हणजे साधन सामुग्री घेऊन बसत असतो. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड लिस्ट द रिक्वायरमेंट्स फॉर हिज ट्रेड्स. आपल्या मित्रासोबत चर्चा करून या ॲस्ट्रॉलॉजरच्या ट्रेडसाठी, त्याच्या व्यवसायासाठी कोणकोणत्या गोष्टीची गरज असते हे आपल्याला सांगायचं आहे. यांनी एक उदाहरण दिलं आहे पहा. ॲस्ट्रॉलॉजरला काय लागत असतो, पॅरट लागत असतो म्हणजे पोपट, आणि कार्ड्स असते, त्या कार्ड्सवर वेगवेगळ्या लोकांचं राशीनुसार साईननुसार काय केलं असते, त्यांचं भविष्य तिथं मांडलेलं असते. दुसरं काय असते त्यांच्याकडं, पाल्मारा रायटिंग. बघा, पाम वर्षाची जी पानं असते त्याच्यावर काय केलं असते, लिखाण केलं असते, ते त्याचं असते. ऑब्स्क्युअर चार्ट्स म्हणजे तक्ता असतो, ज्याला आपलं कुंडलीचं तक्ता म्हणतो, म्हणजे जे पंचांग असते हे पंचांग असते त्याच्याकडे, आणि त्या पंचांगमध्ये वेगवेगळे चार्ट असतात. सेल्स कवड्या असतात. नोटबुक आणि पिक्चर, त्याच्याकडे वही असते टिप्पणी देण्यासाठी, आणि काही काही चित्र असतात. अशा प्रकारे हे सगळं साहित्य आपल्या या ॲस्ट्रॉलॉजर्सकडे असते. देर आर सर्टेन अनरिजनेबल बिलीफ अमॉंग पीपल लिव्हिंग इन आवर सोसायटी. पहा, आपल्या समाजामध्ये काही तर्कहीन समजुती असतात. अनरिजनेबल बिलीफ, तर्कहीन समजुती. सर्टेन कॉमन इव्हेंट्स आर लिंक्ड विथ सुपरस्टिशन. आणि ह्या तर्कहीन समजुतीचा काय केलं जाते, सुपरस्टिशन, अंधश्रद्धेशी त्याची सांगड घातली जाते. लिस्ट सच इव्हेंट्स, डिस्कस द सुपरस्टिशन्स लिंक्ड विथ देम अँड द मीन्स ऑफ देअर इरॅडिकेशन. इरॅडिकेशन म्हणजे त्याचं उच्चाटन कशा प्रकारे केले जाते. आता पहा, काही इथं बिलीफ दिले आहेत. पहा काय कोणकोणते बिलीफ आहेत. अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. जर मांजरान जर तुमचा रस्ता अडवला असेल तर, मांजरान रस्ता अडवला असेल तर काय म्हणतो आपण, आपलं काम होत नाही असं आपल्या मनामध्ये भावना असते. दुसरं काय असते, ब्रेकिंग मिरर. आरसा जर तुटला तर काय असतं ते, 7 years बॅड लक, म्हणजे 7 वर्ष आपल्याला काहीतरी बॅड लक आपल्या मागं लागते असं त्याचा अर्थ होतो. गिफ्टिंग हँकरचीप लीड्स टू कॉरल. कोणा जर आपण आपला हँकरचीप आपण दिला, म्हणजे आपला हातरुमाल जर दिला तर दिल्यानंतर काय होते, कोणासोबत भांडण होईल, असं एक अंधश्रद्धा आहे. बॉरोइंग ऑइल आयर्न आर्टिकल्स बॅड लक. आणि इतरांकडून जर आपण उष्ण तेल मागणं किंवा आयर्न म्हणजे लोखंडी काही सामान मागून येणं किंवा इतर कुठल्या गोष्टी मागून आणणं, हे काय करे, बॅड लक आहे असं म्हटलं जाते. आता हिकअप्स, समवन थिंकिंग ऑफ. हिकअप्स म्हणजे उचकी लागणे, आणि उचकी लागली की आपण काय म्हणतो, कोणीतरी आपली काय करत असेल, आठवण करत असेल. त्याच्यानंतर दुसरे काही आहेत की स्पिलिंग साल्ट. जर मीठ सांडलं तर ते सुद्धा आपल्यासाठी अनलकी असते असं आपण म्हणत असतो. असे वेगवेगळे काय असतात, अनरिजनेबल बिलीफ्स असतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण विनाकारण याचे सांगड काय करत असतो, सुपरस्टिशनशी, अंधश्रद्धेशी घालत असतो. परंतु आता याचं जर इरॅडिकेशन काय करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स जागृत करावं लागेल. स्वतःवरचा आपला आत्मविश्वास हा वाढवावा लागेल, आणि then we will eradicate all these superstitions. So dear student, in our next part there is information about our author R.K. Narayan. R.K. Narayan wrote an short story, An Astrologer's Day. R.K. Narayan born 1906 and he passed away 2001. R.K. नारायणचा जन्म 1906 झाला आणि त्यांचा मृत्यू 2001 झाला. रासीपुरम Krishnaswamy Iyer Narayanaswamy was one of the best known novelists among Indian English writers. आता पहा, या आर के नारायण यांचं पूर्ण नाव काय, रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी. आणि हे काय एक प्रकारचे खूप प्रसिद्ध असलेले वेल नोन काय नॉवेलिस्ट आहेत. आणि हे भारतामध्ये यांचं काय, भारतामधले असून यांनी इंग्रजीमध्ये लिखाण केलेलं आहे. आता आपण पहा, कवितेच्या याच्यामध्ये लेखकाचा म्हणजे कवीचा फार डिटेल परिचय पाहिला आहे, कारण तिथं आपल्याला अप्रिशिएशन असते. परंतु इथं आपल्याला अप्रिशिएशनची काही गरज नाही, तरी पण आपण आपल्या आर के नारायणचा परिचय आपण पाहू. इथं ही इज द ऑथर ऑफ
14 novels, 5 volumes of stories, short stories, and a number of travelogues, and has a collection of non-fiction of his credit. आता पहा, आर के नारायणने काय केलं आहे की ही इज द ऑथर ऑफ 14 नॉव्हेल्स. त्याने 14 नॉव्हेल्स लिहिले आहेत. 5 व्हॉल्यूम ऑफ शॉर्ट स्टोरीज, 5 शॉर्ट स्टोरीचे व्हॉल्यूम त्यांनी लिहिले आहेत. आणि नंबर ऑफ ट्रॅव्हलॉग्स म्हणजे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले आहेत आणि कित्येक प्रवास वर्णन लिहिले आहेत. हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. आणि अशा या नॉन फिक्शनचं कलेक्शन त्यांच्या नावावर जमा आहे. ही ऑल्सो रोट हिज मेमॉयर माय डेज 1975. आता त्यांनी काय केलं आहे की एक अनुभवावर आधारित, त्यांच्या आठवणीवर आधारित माय डेज नावाचं एक पुस्तक त्यांनी लिहिलं आहे 1975ला. नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी वेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर्स इन अ टिपिकली इंडियन सेटिंग लिव्ड अमिड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. आता पहा, आर के नारायण काय केले, इमॅजिनरी टाउन म्हणजे काल्पनिक एक गाव तयार केलं आहे. त्याचं नाव आहे मालगुडी. आपण मालगुडी डेज आपल्या दूरदर्शनवर हे सिरियल पाहिली आहे. वेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर. आता पहा, या काल्पनिक अशा गावामध्ये तिथे एक रिअलिस्टिक म्हणजे खरेखुरे जे कॅरेक्टर असतात, पात्र असतात, ते त्यांनी उभारलेले आहेत तिथं. आणि ते कसं आहे, अनप्रेडिक्टेबल, अप्रत्यक्षित असे त्यांचे कॅरेक्टर आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी भारतीय जीवनाशी, भारतीय आपल्या परंपरेशी त्यांच्या निगडीत आहेत. हिज स्टोरीज आर ग्राउंडेड इन compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. आता सामान्य माणसाच्या जीवनातील जे छोटे छोटे ह्युमर असतात, विनोद असते, त्यांची एनर्जी असते, ह्याच्याशी रिलेटेड ही त्यांच्या सगळ्या गोष्टी आहेत. हिज स्टोरीज आर कॅरेक्टराइज्ड बाय अ सिम्पल स्टाईल अँड सबटल ह्युमर. आणि मग त्यांच्या ह्या सगळ्या ज्या स्टोरी आहेत, ह्या स्टोरीमध्ये काय दिलं आहे, साधी राहणी आणि एक सबटल ह्युमर म्हणजे एक सूक्ष्म मायन्यूट ह्युमर त्याच्यामध्ये दाखवलं आहे. एक प्रकारचा विनोदाची त्याला किनार आहे त्याच्या सगळ्या शॉर्ट स्टोरीला. नारायण वॉज इंट्रोड्यूस्ड टू अमेरिकन रीडर्स इन 1952 बाय मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस. दीज इन्क्लूड्स स्वामी अँड फ्रेंड्स, द Bachelor of Arts, The Dark Room, and Astrologer's Day, and other stories. Mr. Sampath, The Financial Expert, Waiting for the Mahatma, The Guide, and many other books. आता पहा, 1952ला त्यांनी काय झालं की अमेरिकन अमेरिकन रीडर्सशी त्यांचा परिचय झाला. म्हणजे त्यांचं लिखाण अमेरिकेमधले वाचकसुद्धा वाचू लागले. त्यांनी काय लिहिलं, मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस हे त्यांनी लिहिलं. आणि अनेक पुस्तकं, इतके पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत. आणि पुन्हा काय झालं आहे, पुढे त्यांचं जे पुस्तक आहे गाईड, हिज नॉव्हेल द गाईड own him the साहित्य अकादमी अवॉर्ड in 1961, the most coveted लिटररी ऑनर इन इंडिया. पहा, त्यांचं जे गाईड नावाचं जे पुस्तक आहे, त्या गाईड नावाची जी नॉव्हेल आहे त्यांच्या, त्या नॉव्हेलनं काय केलं आहे, साहित्य अकादमी अवॉर्ड त्यांना मिळवून दिला आहे 1961ला. आणि हा साहित्य अकादमी अवॉर्ड आपल्या भारतामध्ये काय असते, एक प्रकारचा प्राऊड फील करणारा अवॉर्ड असतो, एक प्रकारचा ऑनर मिळवून देणारा अवॉर्ड असतो. ते त्यांनी 1961ला मिळवला त्यांच्या गाईडसाठी. त्या गाईड नॉव्हेलवर एक पिक्चरसुद्धा गाईड नावाचा देवानंदचा बहुतेक आहे वाटतं. हिज रायटिंग is distinguished by humor and unoffending irony, unique Indianness and simplicity which is utterly charming and authentic. आता पहा, त्यांच्या या लिखाणामध्ये विनोद आहे, आयरनी आहे, उपहास आहे, युनिक इंडियन अँड सिम्प्लिसिटी, भारतीय रूढी परंपरेचा आपल्याला त्याच्यामध्ये एक धागा दिसतो. आणि अशा प्रकारे त्यांच्या नॉव्हेलचे लिखाण आहे. नारायण टिपिकली portrays the peculiarities of human relationship and the ironies of Indian daily life. His style is graceful, marked by genial humor, elegance and simplicity. आता पहा, त्यांच्या
लिखाणामध्ये आपल्याला काय दिसते, एलिजन्स म्हणजे अभिजात सुरेखपणा दिसतो. आणि त्यांचं लिखाण कसं आहे, भारतातील जे सामान्य लोक आहेत त्यांच्या जीवनाशी आधारित आहे. त्यांच्या जीवनातला विनोद, त्यांच्या जीवनातले आयरनी हे त्यांच्या लिखाणामधून आपल्याला दिसून येतो. त्यांचं लिखाण हे साधं आहे, एलिगन्स आहे आणि ह्युमर निर्माण करणार आहे, विनोद निर्माण करणार आहे. अशा प्रकारे त्यांच्या लिखाणाची ही स्टाईल आहे कोणाच्या, आर के नारायण यांच्या. तर डिअर स्टुडंट, today we stop here. The remaining part of this short story and astrologer's day we will see on our next video. So take care, do your study regularly, share this video, like this video and subscribe this video. Thank you very much. Have a good day.